हम तुम्हारे साथ हैं। जालना में उद्धव ठाकरे गुट की शिवसेना ने पार्टी से अलग हुए 6 सांसदों के खिलाफ आक्रामक रुख अपनाया। शहर के बस स्टैंड परिसर में शिवसेना पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने भीख मांगो आंदोलन चलाकर विरोध दर्ज कराया। आंदोलन के दौरान जिला प्रमुख और शहर प्रमुख ने यात्रियों तथा नागरिकों से प्रतीकात्मक रूप से 1-1 रुपए की भीख मांगी। कार्यकर्ताओं का कहना था कि ये राशि उन सांसदों को निधि देने के लिए जुटाई जा रही है जिन्होंने पार्टी छोड़ दी है। इस दौरान बागी सांसदों के खिलाफ जमकर नारेबाजी की गई। कुछ शिव सैनिकों ने सांसद संजय जाधव के खिलाफ तीखी प्रतिक्रिया देते हुए चेतावनी भी दी। साथ ही संजय राउत के आह्वान के अनुसार ऑपरेशन तुलवा अभियान चलाने की बात कही गई। इस अनोखे आंदोलन ने जिले की राजनीति में नई चर्चा छेड़ दी है। आज तुम्ही फार आक्रमक घडला आहात, अनोखं आंदोलन केलंय, काय भावना आहेत, काय प्रतिक्रिया? आले समोर तर तुडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। संतप्त भावना आहे शिवसैनिकांमध्ये, सर्वसामान्य जनतेमध्ये आणि त्याचा परिणाम आगामी काळामध्ये यांना दिसून येईल। या अर्ध्या जिल्ह्याचा खासदार सुद्धा गद्दार निघलेला आहे आणि त्याला सुद्धा तुडवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। हे म्हणजे त्यांची अवकात या जी भीक मिळायला लागली याच्यापेक्षा पण बदतर आहे। त्याला भीक जी सामान्य जालना जिल्ह्यातून मिळाल ती त्यांना आम्ही पाठवणार आहे, त्याची व्यवस्था करणार आहे आणि त्यांना त्या 100 कोटी रुपयाच्या वरते हे पैसे पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहे। लोकशाही जिवंत ठेवण्याची जबाबदारी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांवर दिलेली आहे। 80% समाजकारण, 20% राजकारण या माध्यमातून आम्ही काम करत आलेलो आहे। वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्ष प्रमुख या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब हे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सक्षम आहे। आगामी काळामध्ये सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी शिवसेना रस्त्यावर येऊन रस्त्याची लढाई लढल, सामान्य जनतेला न्याय मिळवून देईल।